हे बघा, इथे आपण वांग्याची भाजी करणार आहोत. यासाठी इथे काही वांगी घेतली आहे, एक कांदा, टोमॅटो, बटाटा घेतलेला आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. तर चला आता आपण किचनमध्ये जाऊया वांगी बटाटी भाजी बनवण्यासाठी. तर वांग्याच्या भाजीसाठी इथे कढईत आपण थोडं तेल घेऊया. तीन डाव मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं. इथे आपण वांगे आणि बटाटे पाण्यात ठेवलेलं आहे. हे बघा, असं पाण्यात ठेवलेलं आहे. इथे आपलं तेल तापत आहे. आता या तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे सर्वात मोहरी. मोहरी चांगली तडतडू द्यायची. आपलं तेल चांगलं तडतडलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी बघा चांगली, ही बघा मोहरी चांगली तडतडल्यावर आपण याच्यामध्ये गॅस बारीक करणार आहोत. आणि आता ह्याच्यामध्ये घालायची आहे लसूण. लसूण चांगला आपला लाल होऊ द्यायचा. लसूण लाल झाल्यावर याच्यामध्ये घालणार आहोत कढीपत्त्याची पाने. वा, काय वास सुटलाय. आता याच्यामध्ये आपण ह्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या मी, त्या मिरच्या ह्याच्यात घातलेल्या आहेत. तेल आपलं मस्त तापलेलं आहे. फोडणी मस्त बसलेली आहे. वास पण छान सुटला किचनमध्ये फोडणीचा. ह्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. बघा, लसूण आपला लाल झालेला आहे. मिरची, कढीपत्ता मस्त फोडणी बसलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत उभे चिरलेला, हे बघा एक कांदा घेतला होता उभा चिरलेला. तो हा उभा चिरलेला कांदा ह्याच्यात ॲड करायचा आहे. आमच्या किचनमध्ये थोडासा जरा अंधार वाटतो. आता मी रिंग लाईट घेणारच आहे. बघा, कांदा आपला चांगला ट्रान्सपरंट होऊ द्यायचा. इथे आपले उभी वांगी आणि बटाटे आपण ह्याच्यात पाण्यात ठेवलेले आहेत, म्हणजे काळी पडणार नाहीत. 5 वांगी होती आणि आपला अर्ध्यापेक्षा जरा जास्तच बटाटा मी उभा कापून घेतलेला आहे, पाण्यात ठेवला आहे, जेणेकरून आपले वांगे आणि बटाटे काळे पडणार नाहीत. कांदा चांगला आपल्याला ट्रान्सपरंट असा गुलाबीसर करून घ्यायचा आहे. हे बघा, करपवायचा नाही. गॅस बारीकच ठेवला. आता थोडं मीडियम करते.
आता इथे आपण घेतलेले हळद, धणा पावडर आणि गरम मसाला याच्यात ॲड करणार आहोत. आणि हा मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ही वांगी आहेत ना, स्वच्छ धुतलेली आहेत मी आणि भिजत ठेवली होती. आता ही वांगी आणि बटाटा आपल्याला ह्या फोडणीमध्ये घालायचं आहे. आणि परतवून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी ही वांगी घेतलेली आहेत. जर तुम्ही अशी सेम भाजी आपली हिरवी वांगी असतात ना, तशी बनवली ना तर खूपच छान होते ती भाजी. आता इथे मला ही वांगी मिळाली होती तर मी ह्या वांग्याची भाजी करते, लाल वांगी. पण हिरव्या वांगीमध्ये पण ही भाजी खूप छान लागते. आता आपल्याला टोमॅटो घालायचं आहे. आता इथे आपण टोमॅटो फोडणीत न घालता वरून घालणार आहोत. हे बघा, हे टोमॅटो मी घेतलेले आहेत. हे टोमॅटो आपल्याला फोडणीमध्ये न घालता आपण वरून घातलेले आहेत. आणि छान असं परतवून घ्यायचं. अशी छान तेलामध्ये पहिल्यांदा ही सगळी वांगी परतवून घ्यायची. कांदा, टोमॅटो, बटाटा, मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे. बघा, आता मी काय करणार आहे, याच्यातच मी मीठ पण घालणार आहे. म्हणजे आपल्याला कांद्याला पाणी सुटेल, टोमॅटोला पाणी सुटेल आणि मिठालासुद्धा पाणी सुटेल. तिथे चवीनुसार मी मीठ घातलं आहे. आणि आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवायची आहे. म्हणजे जे वांगी म्हणा किंवा कांदा, टोमॅटो, मीठ याला जे काही पाणी सुटेल त्याच्यातच आपल्याला ही वांगी शिजवायची. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जेणेकरून वांगी आपली आतल्या आत शिजतील. तर इथे मी ठेवणार आहे पाण्याचं ताट. हे बघा, गॅस बारीक करायचा आणि पाण्याचं ताट ठेवायचं. भाजी आतल्या आत छान शिजू द्यायची. आपण ह्याच्यामध्ये सगळं ॲड केलेलं आहे, मीठ वगैरे सगळं ॲड केलेलं आहे. फक्त शेवटी कोथिंबीर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे. आता भाजी व्यवस्थित शिजू द्यायची. भेटूया थोड्या वेळानंतर. चला, आता आपण भाजी बघूया आपलं झाली की नाही. ही बघा, आपली भाजी झालेली आहे. बटाटे पण शिजले आहेत, वांगी शिजलेली आहे. आणि बघा, अशी छान चमचमीत आपली वांग्याची भाजी तयार आहे. बटाटे बघा शिजले. हे बघा, वांगी आपली शिजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर. हे बघा, अशा तऱ्हेने आपली ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अतिशय सोपी सुटसुटीत अशी ही वांग्याची भाजी तयार आहे. तुम्ही ही भाजीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. जरा लाईटीचा उजेड कमी असल्याबद्दल क्षमा असावी.